मान्य नरेंद्रजी मोदी यांना अपेक्षित असलेलं शहर, मान्य देवेंद्रजी फडणवीस यांना अपेक्षित शहर, तशा प्रकारचं करण्याचा माझा निश्चित विचार आहे आणि तो करणारच. पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून त्या जिल्ह्याचा जो सागरी, नागरी आणि डोंगरी या 3 भागामध्ये आहे, त्यामध्ये भविष्यकाळामध्ये चौथी मुंबई पालघर जिल्ह्यात होणार, चौथं एअरपोर्ट पालघर जिल्ह्यात, एशियामध्ये 10व्या क्रमांकाचं जे पोर्ट म्हणजे आपण ज्याला आपण डॉक म्हणतो ती पालघरमध्ये होती. म्हणजे भारतातल्या सर्व राज्यांच्या मार्गाची कनेक्टिव्हिटी पालघरला, समृद्धीच्या महामार्गाने अहमदाबाद, बडोदा, अलिबाग कॉरिडॉर असेल, तर भविष्य काळामध्ये पालघरचा विकास भौतिकदृष्ट्या होताना तिथल्या लोकांचा सामाजिक आणि आर्थिक विकास सुद्धा व्हावा याकरता माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. माननीय मुख्यमंत्री मोदी सुद्धा त्या गोष्टीशी सहमत आहेत आणि त्या अनुषंगानं पालघर जिल्ह्याचा बजेट सुद्धा चतुरस्र असावा. आणि नंतर राहिला वन खात्याचं, मी वन खात्याचं बोललो, बजेट म्हणजे वन खात्याची जबाबदारी, पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जबाबदारी आणि नवी मुंबई शहराचा नागरिक म्हणून जबाबदारी, या 3 स्तरावर तुम्ही करणारच आहे. आणि या ठिकाणी तुम्ही सगळ्या सहकारी सक्रिय आहात आणि मला विश्वास आहे की वॉचडॉगची भूमिका सगळीचकडे असली पाहिजे. म्हणजे माझं म्हणणं, नवी मुंबईतल्या विरोधकांना माझं म्हणणे, नवी मुंबईमध्ये भ्रष्टाचार होत असेल तर रोखण्याचं काम तुम्ही करा. चुकीच्या पद्धतीने कुठली गोष्ट पण कधी पाहत असेल तर त्याला अलाव करायचं नाही. आणि ते करतानाच पार्लमेंटरी लँग्वेजचा वापर करावा, ज्यात जेणेकरून कोणी दुखावणार नाही, कोणाच्या भावना अतिशय जखमा त्यांना होणार नाही.